तर प्रशांत कोरटकरची पोलिसांकडून गेल्या 3 दिवसांपासून कसून चौकशी केली जाते। या तपासातून अनेक खुलासे समोर आलेत। पसार काळामध्ये पळून जाण्यासाठी त्यानं स्वतःचीच कार वापरली। त्यानंतर स्वतःच्या कारच्या नंबरवरनं पोलिसांना तो सापडू नये यासाठी एका मित्राची कार वापरली अशी देखील माहिती त्यानं तपासामध्ये दिली आहे। सूत्रांकडून तसं कळलंय। दरम्यान आतापर्यंत त्यानंतर आता गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही कार्स जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून केली जाणार आहे। तसंच कोरटकरला कार देणाऱ्या मित्रासह मदत करणाऱ्या काही साथीदारांची नावं सुद्धा चौकशीमध्ये निष्पन्न झाली आहेत। यात त्याच्या काही नातेवाईकांचा देखील समावेश आहे। गरज पडल्यास त्यांची देखील चौकशी करणार असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय। त्यासाठी काही दिवसात पोलिसांचं एक पथक नागपूरला जाण्याची शक्यता आहे। दुसरीकडे कोरटकरनं चौकशीत पोलिसांना सहकार्य केलेलं आहे, मात्र त्याच्या अडचणी वाढवणारे प्रश्न विचारताच तो मौन बाळगत असल्याची माहिती सूत्रांनी दिली।